हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम नहीं हम नाम हैं, जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है. मी हे गाणं का बोलतोय? चला तर आज याचं उत्तर आपल्या ब्लॉगमध्ये शोधूया. नमस्कार सर्वांना, आम्ही आहोत ओमांजली आणि आज आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आजच्या आपल्या ब्लॉगचा टायटल असणार आहे माहीम सेक्युलर मोसेक, म्हणजेच धर्मनिरपेक्ष. आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आहे तिथे सर्व धर्म जात पात एकत्र राहतात. आणि आम्ही असं का म्हणतो आहोत हे जाणण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चला तर आपण सर्वात प्रथम आता जाणार आहोत शीतलादेवी मंदिरमध्ये. हे आहे शीतलादेवी मंदिर. महिकावतीच्या बखरीमध्ये शीतलादेवीच्या मंदिराचे उल्लेख आहेत. हे मंदिर साधारण 17व्या शतकातील असावे. मंदिराच्या प्रवेशद्वारात एक प्रचंड दगडी दीपमाळ आहे. परिसरात घुमटीवजा शिखर असलेली शंकर, विठ्ठल रखुमाई, शांतादुर्गा अशी अनेक मंदिरे आहेत. लौकिक परंपरेनुसार पोर्तुगीज काळात या देवतेची स्थापना इथे झाली आणि तिचे मूळ स्थान पालघर तालुक्यातील केळवे माहीम गावात आहे असे म्हणले जाते. शीतलादेवीची मूर्ती मंदिराच्या परिसरातील विहिरीत सापडली होती असे म्हटले जाते. आपलं आता शीतलादेवीचं दर्शन झालं आहे आणि आता आपण निघालो आहोत बॉम्बे पारसी पंचायत कॉलनीमध्ये. चला तर आपण तिथे बघूयात काय आहे. सध्या आपण आलो आहोत सुनावाला अग्यारी येथे. अग्यारीचा अर्थ आहे पारसी लोकांचे प्रार्थनास्थळ जिथे पवित्र अग्नी जपली जाते. अग्यारीमध्ये कायमची जाणारी अग्नी असते जी भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडते असे मानले जाते. काही ठिकाणी अग्यारीला दारे मेहर असेही म्हटले जाते. माहीममधील शीख बांधवांचं गुरुद्वारा. आपण आता जी दृश्य बघितली ती होती मखदूम अली माहिमी दर्ग्याची, म्हणजेच माहीमचा दर्गा. मखदूम अली माहिमी हे खूप मोठे संत आणि विद्वान होते. कुराणावर व्याख्या लिहिणारे ते भारतातील पहिले विद्वान. त्यांनी 100हून अधिक पुस्तके लिहिली, ज्यापैकी 21 पुस्तके आजही ज्ञात आहेत व 10 पुस्तके भारतातील विविध ग्रंथालयामध्ये आजही उपलब्ध आहेत. 1431मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना माहीममध्ये दफन करण्यात आले व नंतर हे ठिकाण भक्तांसाठी दर्गा बनले. माहीम दर्ग्याची खास बात म्हणजे इथे प्रत्येक वर्षी साजरा होणारा उर्स उत्सव, ज्यामध्ये लाखो भाविक प्रत्येक वर्षी इथे दर्शन घ्यायला येतात. सेंट मायकल चर्च. हे चर्च 1534मध्ये पोर्तुगीजांनी बांधले आहे. सुरुवातीला सेंट मिगेल म्हणून ओळखले जाणारे हे मुंबईतील सर्वात जुने पोर्तुगीज फ्रान्सिसन चर्च आहे. या चर्चला माहीम चर्च म्हणून ओळखले जाते. माहीम चर्च बुधवार रोजी त्याच्या नोवेनासाठी प्रसिद्ध आहे. याकरिता या चर्चला हजारो भेट दिली जाते.
सेंट मायकल चर्चमध्ये दर आठवड्यात बुधवार रोजी मोठ्या संख्येने लोक येतात. यासाठी अवर लेडी ऑफ परपेच्युअल सकरची नोवेना प्रार्थना सर्व दिवसभर आयोजित केली जाते. काही जण त्यांच्या इच्छेप्रमाणे चर्चमध्ये मेण, हार दान करतात. वी होप तुम्हाला कळलं असेल की आपल्या व्लॉगचं टायटल माहीम अ मोझेक असं का आहे. त्याचं रिझन असं आहे की माहीम या गावामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक एकत्र राहतात आणि ही माहीमची एक सगळ्यात मोठी युनिटी आहे. कारण की प्रत्येक धर्म, प्रत्येक जातीचे माणूस हे विविध धर्माचे सण साजरे करतात, एकत्र येतात. मग भले ते होळी असू दे किंवा क्रिसमस असू दे किंवा ईद असू दे, सर्वजण एकत्र राहतात. आणि आमचे सर असं म्हणायचे की भारत हा असा देश आहे की ज्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत. बरेचदा परप्रांतीयाला असं वाटतं की ही भारतामध्ये असणारा सगळ्यात वीक पॉइंट आहे. बट आम्हाला असं वाटतं की हाच आपल्या भारताचा हा स्ट्रॉंग पॉइंट आहे की ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असून सुद्धा आपण एकत्र आहोत आणि कित्येक वर्ष आपण प्रगतीपथावरती आहोत. भले ते मग मेडिकलमध्ये असू दे, भले ते IT सेक्टरमध्ये असू दे, एज्युकेशनमध्ये असू दे. सो बेस्ट हेच होईल की आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा. आणि आय होप तुम्हाला माहीम गावाबद्दलची माहिती ही आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. बाय बाय.